नेक्स्ट बघा, तर आता आपण कोणतं प्रॅक्टिकल बघणार आहे. डिटर्मिनेशन ऑफ टीएस, टीडीएस अँड टीएसएस इन द वॉटर सॅम्पल. टीएस म्हणजे काय, टोटल सॉलिड्स. व्हॉट इज मीन बाय टीडीएस, टोटल डिझॉल्व्ड सॉलिड्स. थर्ड वन इज टोटल सस्पेंडेड सॉलिड्स आणि व्होलेटाइल सस्पेंडेड सॉलिड्स. जे काय आता याच्यातला आपला मेन पार्ट कोणता आहे, तर टोटल सॉलिड्स, टोटल डिझॉल्व्ड सॉलिड आणि सस्पेंडेड सॉलिड्सचं आपल्याला काय करायचंय, कॅल्क्युलेशन करायचंय वॉटर सॅम्पल मध्ये. जे आपल्या इम्प्युरिटीज आहेत, त्या इम्प्युरिटीज मध्ये ज्या सॉलिड आहेत, स्मॉल पार्टिकल्स असतील, काही डेब्रिस अमाऊंट, डेब्रिस पार्टिकल्स आहेत किंवा जे मोठे पार्टिकल आहेत त्याची क्वांटिटी आपल्याला इथं टोटल किती आहे. त्याच्यामध्ये टोटल सॉलिड्स किती, त्याच्यातले डिझॉल्व्ड सॉलिड्स किती आणि सस्पेंडेड सॉलिड्स किती, आपल्याला कॅल्क्युलेशन याचं करायचंय. आपल्याला गिव्हन सॅम्पल ऑफ वॉटर त्याच्यातून आपण हे करणार आहे. फर्स्ट बघा काय आहे ऑब्जेक्टिव्ह, टू डिटरमाइन द टोटल सॉलिड्स, टोटल डिझॉल्व्ड सॉलिड्स and total suspended solids and volatile suspended solids and fixed suspended solids in the given water sample. आता जे काही आपलं वॉटर सॅम्पल आहे ते इम्प्युअर वॉटर आपण इथे घेतलेलं आहे. जे इम्प्युअर वॉटर आहे त्याच्यामध्ये आपण सांगितलं इम्प्युरिटीज असतात. इम्प्युरिटीज आहेत ज्या काही इम्प्युरिटीज आहेत ज्या डिझॉल्व्ड इम्प्युरिटीज आहेत आणि काही इम्प्युरिटीज आहेत त्या डिझॉल्व्ड इम्प्युरिटीज नाही आहेत. म्हणजे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स वगैरे असतात ते आपल्याला दिसत नाहीत, पण ते काय आहेत, तुमच्या ते ऍज अ इम्प्युरिटी तुमच्या त्या वॉटरमध्ये प्रेझेंट आहे. सो आपल्याला काय करायचंय, त्या डिझॉल्व्ड इम्प्युरिटीज किती आहेत किंवा ज्या सस्पेंडेड इम्प्युरिटीज आहेत त्याचं पर्सेंटेज तुमचे जे सॅम्पल ऑफ वॉटर आहे त्याच्यामध्ये किती आहे, त्याचं आपल्याला काय करायचं, या प्रॅक्टिकल मध्ये कॅल्क्युलेशन करायचंय. तर बघा, ॲपॅरेटस यूज वेइंग स्केल, वेटिंग मशीन, तुमचं वॉटरचं तुम्ही किती लिटर मध्ये वॉटर घेणार आहे ते वेइंग स्केल, पेट्री डिश, नंतर ऍशलेस फिल्टर पेपर लागणार आहे तुम्हाला, मेम्ब्रेन फिल्टर होल्डर, क्रुसिबल लागणार आहे, ओव्हन, व्हॅक्युम पंप, बीकर, डेसिकेटर आणि पिपेट. असे तुम्हाला हे जे काही इन्स्ट्रुमेंट्स आहेत ते तुम्हाला इथं लागणार आहे. तर आता बघा, टोटल डिझॉल्व्ड सॉलिड्स म्हणजे काय आहे. What is meant by total dissolved solid? It is the amount of combined contents of all inorganic and organic substances contained in a liquid in a molecular, ionized or microgranular suspended form. आता बघा, म्हणजे टोटल डिझॉल्व्ड सॉलिड्स, आता तुम्हाला त्या नावामध्येच आहे, जे तुमचं काही वेस्ट आहे किंवा जे इम्प्युरिटीज आहेत ते तुमच्या त्या वॉटरमध्ये टोटली डिझॉल्व्ह झालेले आहेत, ते तुम्हाला तुमच्या नेकेड आयनी दिसणार नाहीयेत. सो त्या इम्प्युरिटीज कशा आहेत, तुमच्या त्या वॉटरमध्ये डिझॉल्व्ह झालेल्या इम्प्युरिटीज आहेत. त्या ऑर्गॅनिक असतील किंवा इनऑर्गॅनिक असतील किंवा मॉलिक्युलर किंवा आयोनाइज्ड फॉर्म मध्ये असतील, ज्या तुम्हाला डोळ्याला नाही दिसणार, ज्या तुमच्या वॉटरमध्ये डिझॉल्व्ह झालेले आहेत, त्या इम्प्युरिटीजचं आपल्याला काय करायचंय, कॅल्क्युलेशन करायचं. नेक्स्ट काय आहे, आपण याच्यात काय काढणार आहे, टोटल सस्पेंडेड सॉलिड्स. आता टोटल सस्पेंडेड सॉलिड्स म्हणजे काय आहे बघा, these are the solid which can be trapped using a filter paper किंवा म्हणजे जे फिल्टर पेपर मध्ये जे काही आपले सॉलिड्स आहेत, जे फिल्टर पेपर मध्ये कॅच होणार आहे ते काय आहे, तर आपलं सस्पेंडेड सॉलिड. त्याच्यामध्ये पण त्याची साईज आहे ते आपल्याला नेकेड आयला दिसण्यासारखी पण असते. जे लार्ज साईज मध्ये आहेत ते आपल्याला दिसतात, बाकीचे आहेत ते आपल्याला दिसत नाही. TSS can be include a wide variation in materials such as silt, decaying plant and animal matter, industrial waste and sewage. आता सस्पेंडेड सॉलिड्स मध्ये काय काय ते म्हणून सांगितलं तुम्हाला, अॅनिमल मॅटर, इंडस्ट्रियल वेस्ट किंवा जे तुमचे सिवेज ट्रीटमेंट प्लांट आहे त्याच्यात सिवेज आहे ते, किंवा सिल्ट किंवा तुमचे जे वनस्पती आहेत त्याच्या मटेरियल, म्हणजे पालापाचोळा असेल असं मटेरियल तुमचं काय येईल, तर सस्पेंडेड सॉलिड्स मध्ये. टोटल डिझॉल्व्ड सॉलिड आणि टोटल सस्पेंडेड सॉलिड ह्याच्यातला मेन डिफरन्स काय, तर सस्पेंडेड सॉलिड्स आहेत ते कुठले कुठले आहेत ते आपण बघू शकतो. अॅनिमल मॅटर किंवा प्लांटचं जे डिकम्पोजिशन किंवा झाडाची पानं वगैरे पडलेली असतात ती, वेस्ट मटेरियल आणि इंडस्ट्रियल वेस्ट, हे तुमचं येतं सस्पेंडेड सॉलिड्स मध्ये. आणि डिझॉल्व्ड सॉलिड्स मध्ये काय येतं, तर जे काय तुमच्या वॉटर जेव्हा तुमचं फ्लोईंग कंडिशन मध्ये असतं तेव्हा ज्या आयोनाइज्ड इम्प्युरिटीज किंवा जे मॉलिक्युलर फॉर्म मध्ये वेस्ट जे आहे, जे इम्प्युरिटीज आहेत ते तुमच्या डिझॉल्व्ह झालेले आहेत तुमच्या वॉटरमध्ये, त्या तुम्हाला इथं
या प्रॅक्टिकल मध्ये कॅल्क्युलेट करायचे. आता नेक्स्ट बघा टोटल सॉलिड्स म्हणजे काय आहे. इट कॅन बी फाउंड बाय समेशन ऑफ TSS अँड TDS. टोटल डिझॉल्व्ड सॉलिड्स आणि टोटल सस्पेंडेड सॉलिड्सचं तुम्ही समेशन केले की तुम्हाला टोटल सॉलिड्स तुमच्या वेस्ट वॉटर मध्ये की तुमच्या वॉटर मध्ये तुम्हाला भेटून जातील. आपण जे काही प्रॅक्टिकल परफॉर्म करणार आहे ते जे वॉटर वरती करणार आहे. आता pH ऑफ गिवन सॅम्पल ऑफ वॉटर, जे वॉटर साठी जसं pH कॅल्क्युलेट केलंय तसंच सेम तुम्हाला दुसरं प्रॅक्टिकल आहे pH ऑफ कॅल्क्युलेशन टू डिटरमाइन pH ऑफ गिवन सॅम्पल ऑफ वेस्ट वॉटर. सो दोघांच्या ज्या प्रोसिजर आहेत त्या प्रोसिजर सेमच असणार आहे, फक्त जे काही तुमचे रिडिंग आहेत ते रिडिंग वेगळे वेगळे असणार आहे. तुम्हाला मी ते पाठवून देते आणि मी सांगितलंय तुम्हाला जे मॅन्युअल आहे त्याची प्रिंट तुम्हालाच काढून घ्यायची आहे, कारण MSBT कडूनच आलेले नाही. MSBT आपल्याला प्रोव्हाइड करते मॅन्युअल, पण आपल्याला ते काही प्रोव्हाइड केलेले नाही MSBT. सो बघा काय काय कॅल्क्युलेट करणार आहे. टोटल डिझॉल्व्ड सॉलिड्स, total suspended solids. Apparatus used, what we are using here: weighing scale, petri dish, assless filter paper for calculation of suspended solids, membrane filter holder, crucible, oven, vacuum pump, beaker, desiccator and pipette, etc. Next. What we are going to calculate: total suspended solid, total dissolved solids and total solids. Step 1 is take 50 ml of water sample in a beaker. Take 50 ml of water sample in a beaker. हे बघा आपण पिपेटचा यूज करतोय आपण 50 ml सॅम्पल घेण्यासाठी. जे पिपेटचा नॉब आहे जो तुमचा इथे हातात धरलेला त्यांनी दाखवलं इथे कसा आहे. जर तुम्हाला जे तुमचं वॉटर सॅम्पल आहे ते पिपेट मध्ये घ्यायचं असेल तर तुमचा हा नॉब यूज करायचा आणि जेव्हा ते तुमच्या बीकर मध्ये प्लेस करायचे तेव्हा तुम्ही दुसऱ्या साईडचा नॉब यूज केला. नेक्स्ट, वेइंग मशीन. Note down the weight of the crucible, petri dish and filter paper. Weight check करायचे. Weight of empty crucible is 38.206 grams. Weight of empty crucible झालं. आता क्रुसिबलचं वेट केलं आपण, टेअर केलं आणि आपलं रिडिंग काय केलं आपण 0 केलं. आता वेट ऑफ पेट्री डिश कॅल्क्युलेट केलं किती 16.415 आलं. नेक्स्ट अजून एकदा टेअर केलं कशासाठी तर रिडिंग 0 करण्यासाठी. एम्प्टी पेट्री डिश प्लस ऍशलेस फिल्टर पेपर किती आलं तुमचं 16 ग्रॅम. क्वेश्चन बघा, द TDS present in water are one of the leading causes of turbidity and sometimes in the drinking water. True, false? Answer द्या. आन्सर सांगा, ट्रू फॉल्स. तुम्ही जे सांगेल ते आन्सर तिथे मी टिक करणार आहे. स्क्रीन व्यवस्थित दिसते ना सगळ्यांना? आहेत का सगळे झोपलेत? हर्षाली? हा मॅम दिसते. आन्सर सांगा. ट्रू. कोणी सांगितलंय? स्मिताने सांगितलंय का हर्षालीने सांगितलं? मुलांमध्ये कोण सांगेल आन्सर? रोहित गुरव, रोहित ताड, सागर कुंभार, संकेत शेंडे आहेत काही सगळेजण? रोहित गुरव, रोहित ताड, आन्सर सांगा. आन्सर सांगणार का आहेत का? रोहित गुरव. हो मॅडम. आवाज येतोय ना माझा? हो येतोय. मग नाव घेतलं का बोलत नाही तुम्ही?
जागे आहेत ना? हो हो आहे. आन्सर सांगा. TDS present in water are the one of the leading cause of turbidity and sediments in the drinking water. ट्रू आहे की फॉल्स आहे? सांगणार आहेत का आन्सर? आज आन्सर ज्यांनी आन्सर सांगतील त्यांचेच प्रेझेंट आहे, बाकी सगळ्यांचा अब्सेंट टाकणार आहे. रोहित गुरव, तुम्ही आन्सर सांगा. तुम्हाला कळतंय का काय शिकवते मी? TDS चा लॉंग फॉर्म सांगा रोहित. तुम्ही आन्सर जाऊ दे. आपण काय घेतोय? TDS चा लॉंग फॉर्म सांगा रोहित गुरव. रोहित गुरव आहेत ना? आवाज येतोय तुम्हाला माझा? तुमच्या अब्सेंटी टाकणार आहे मी आजच्या प्रॅक्टिकलला. तर बघा, TDS चा लॉंग फॉर्म काय आहे? टोटल डिझॉल्व सॉलिड्स प्रेझेंट इन अ वॉटर आर वन ऑफ द लीडिंग कॉज ऑफ टर्बिडिटी अँड सेडिमेंट्स इन द ड्रिंकिंग वॉटर. याचा आन्सर तुम्ही काय सांगितलं? ट्रू. कोणी सांगितलेलं ट्रू? हर्षलीने सांगितलेलं. तर आन्सर काय आहे? अजून एकदा क्वेश्चन मध्ये जाते मी. तुम्हाला क्वेश्चन दिसेल. तर तुमची जी टर्बिडिटी आहे ती तुमची टर्बिडिटी कशामुळे असणार आहे? वॉटर सॅम्पलची जे तुमचं सस्पेंडेड सॉलिड आहे त्याच्यामुळे जे तुमची टर्बिडिटी आहे ती टर्बिडिटी सस्पेंडेड सॉलिड्स मुळे असणार आहे. तुमची डिझॉल्व सॉलिड्स मुळे ती टर्बिडिटी नसणार आहे. त्याचा आन्सर काय येतं? फॉल्स येतं. कारण तुमची जी टर्बिडिटी आहे ती कशामुळे? सस्पेंडेड सॉलिड्स मुळे वॉटर मध्ये. येते का हर्षली लक्षात? हा मॅम. हेच क्वेश्चन आहे ते तुम्हाला प्रॅक्टिकलच्या ओरलला विचारले जाणार आहे. तुमच्या आता तुम्ही जर चुकीचं सांगितलं किंवा तुम्ही नाही सांगितलं तर तुमचं तिथं पण चुकणार आहे. तर बघा, प्लेस द फिल्टर पेपर इन द मेम्ब्रेन फिल्टर अँड pour 50 ml ऑफ वॉटर सॅम्पल फ्रॉम टॉप ऑफ द फिल्टर स्लोली. आता हे जे काय आपलं फिल्टर आपण फिल्टर पेपर मधून काय करणार आहे? आपलं वॉटर सॅम्पल आहे ते पास करणार आहे. फिल्टर पेपर आपण प्लेस केला आणि कनेक्ट द फिल्टर टू द व्हॅक्यूम पंप. ऑन केलं स्विच. आपण 50 ml आपले जे वॉटर सॅम्पल आहे ते आपण पास केलं आणि व्हॅक्यूम पंप आपण साईडला काढला. टेक आउट द फिल्टर पेपर फ्रॉम द फिल्टर अँड अलाउ इट टू ड्राय इन हॉट एअर ओव्हन ऍट 105 डिग्री सेंटीग्रेड ओव्हर अ नाईट. आता काय करायचंय? तर जो फिल्टर पेपर आहे तो बाहेर घ्यायचा आणि 105 डिग्री सेंटीग्रेडला त्याला ओव्हरनाईट आपण ड्राय होण्यासाठी प्लेस करायचंय त्याला ओव्हन मध्ये. आपल्याला इथे टेम्परेचर पण सेट करायचे 105 डिग्री सेंटीग्रेड. आपण ओव्हन मध्ये 105 डिग्री सेंटीग्रेड आपण सेट केलं आणि collect the sample that passes through the filter paper in a clean crucible and allow it to dry into hot air oven at 103 to 105 degree centigrade overnight. नॉबचं पण बघा,
आपण जेव्हा आपल्याला पिपेट मध्ये घ्यायचं असतं जे सॅम्पल आहे वॉटर सॅम्पल किंवा वेस्ट वॉटर सॅम्पल, तेव्हा आपण वरचा नॉब यूज करतोय आणि इथं जेव्हा ते टाकायचे आतमध्ये तेव्हा खालचा नॉब यूज करतो. डिग्री सेंटीग्रेडला आपण at what temperature filter paper is allowed to dry in hot air oven? आन्सर सांगा. 101, 103, 105, 107. इझी आहे. 105. करेक्ट आहे. आणि आपल्याला आता काय करायचंय 24 hours नंतर आपल्याला टेक आउट द पेट्री डिश अँड क्रुसिबल फ्रॉम हॉट एअर ओव्हन अँड अलाउ इट टू कूल इन द डेसिकेटर. डेसिकेटर मध्ये आपण ते कूल करायला ठेवणार. 105 डिग्री सेंटीग्रेडला 24 hours साठी आपण प्लेस केलं होतं ओव्हन. डेसिकेटर इज यूज्ड टू प्रिव्हेंट द सॅम्पल फ्रॉम द एक्सटर्नल मॉइश्चर. Take out the petri dish and crucible from the hot air oven and allow it to cool in the desiccator. आता काय करायचंय डेसिकेटर मध्ये आपण प्लेस करायचे. Take out the petri dish and crucible from the desiccator after 24 hours. 24 hours आपण काय केलेलं आहे डेसिकेटर मध्ये प्लेस केलेलं आहे आणि आता आपण काय करणार आहे त्याचं वेट घेणार आहे आणि आपलं रीडिंग नोट डाऊन करणार. पहिल्यांदा आपण टेअर केलं 00 रीडिंग वेट मशीनचा 16.80 वेट ऑफ एम्प्टी पेट्री डिश प्लस फिल्टर पेपर प्लस सॉलिड्स. जे काही सॉलिड्स आहे जे फिल्टर झालेले होते, आपण जेव्हा फिल्टर पेपर ठेवलं त्याच्यावरती जे सस्पेंडेड सॉलिड्स आहेत ते कलेक्ट झाले, त्याचं पण वेट याच्यामध्ये ऍड झालं. नंतर वेट ऑफ एम्प्टी क्रुसिबल प्लस फिक्स्ड सॉलिड्स किती आलं 38.22. आणि आता आपण ऑब्झर्वेशन बघा. आपण टोटल सॅम्पल ऑफ वॉटर किती घेतलं होतं 50 ml. एम्प्टी पेट्री डिश प्लस फिल्टर पेपरचं किती होतं आपलं वेट 16.77 आणि वेट ऑफ एम्प्टी पेट्री डिश फिल्टर पेपर आणि सॉलिड्स किती आलं 16.8030 ग्रॅम. टोटल सस्पेंडेड सॉलिड्स किती येतील कॅल्क्युलेट करा. टोटल सस्पेंडेड सॉलिड्स तुम्हाला W2 मायनस W1 डिवायडेड बाय तुमचं जे व्हॉल्यूम ऑफ वॉटर सॅम्पल आहे ते करायचं. इथे दिलाय फॉर्म्युला W2 मायनस W1 डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सॅम्पल इंटू 10⁶. mg पर लिटर मध्ये कॅल्क्युलेशन आहे. आन्सर सांगा कॅल्क्युलेट करून. आन्सर सांगा. आहेत का सगळेजण का झोपलेत सगळेच? आन्सर सांगणार आहेत की नाही? 560 560. but minus येते ma'am. मायनस कसं W2 मायनस W1 करायचं आपल्याला 16.83 मायनस 16.77. W2 मायनस W1 करायचं मायनस W2 केलं असणार आहे. तर किती आले तुमचं 560 mg पर लिटर. आता नेक्स्ट बघा आपण हे काय कॅल्क्युलेट केलं टोटल सस्पेंडेड सॉलिड्स कॅल्क्युलेट केले. आता टोटल डिझॉल्व्ह सॉलिड्स कॅल्क्युलेट करायचे. वेट ऑफ एम्प्टी क्रुसिबल आपलं किती आलं होतं 38.206 ग्रॅम आणि वेट ऑफ एम्प्टी क्रुसिबल प्लस सॉलिड्स किती आलं 38.22260 ग्रॅम. आता हे पण कॅल्क्युलेट करा. W4 मायनस W3 डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सॅम्पल इंटू 10⁶ mg पर लिटर. कॅल्क्युलेट करा आणि सांगा.
मिनिमम 3 डिजिट तरी घ्या म्हणजे तुमचं ऍक्युरेट येईल आन्सर. 400. 400. हा. 40. करेक्ट आहे. 40. चुकतंय. 40 थे मैम 40. 40. 40. 399. 400 यायला पाहिजे तुमचं. 400. 399 येते. हे करा की तुम्हाला काय म्हणलं 4 डिजिट घ्या तिथले 38.2260 मायनस 38.2060 divided by 50 into 10⁶. 400 येत आहे. 399 mg per liter. करेक्ट आहे आन्सर. मग आता टोटल सॉलिड्स बघा. टोटल सस्पेंडेड सॉलिड्स 560 आणि टोटल डिझॉल्व सॉलिड्स 400 घ्यायचं. 399 नी आणि इथे तुम्हाला आता कॅल्क्युलेशन देणार. 960. 99 प्लस 560 960. आपलं इथले आता 959. 399 ऍक्युरेट जितकं घेईल तुम्ही तितकं तुमचं करेक्ट येते आन्सर. पण आता इथे त्यांनी दिले आतापर्यंत बघा टोटल डिझॉल्व सॉलिड्स, टोटल सस्पेंडेड सॉलिड्स आणि टोटल सॉलिड्स आपण कॅल्क्युलेट केले. इथेपर्यंत कोणाला काही डाऊट असेल तर विचारा. एकदा बघा अजून एकदा आपण रिपीट करूया. टोटल सॉलिड्स कॅल्क्युलेट करायचे त्याच्यासाठी आपल्याला काय टोटल डिझॉल्व सॉलिड्स आणि टोटल सस्पेंडेड सॉलिड्सचं कॅल्क्युलेशन करायचं. तर आपण काय काय अपॅरेटस यूज केले. वेइंग मशीन, फिल्टर पेपर, मेम्ब्रेन फिल्टर होल्डर, क्रुसिबल, ओव्हन, व्हॅक्यूम पंप, बीकर, डेसिकेटर आणि पिपेट. वॉटर सॅम्पल किती घेतले आपण 50 ml वॉटर सॅम्पल घेतलाय विथ द हेल्प ऑफ पिपेट. वेट आपण इथे काय केलं वेट ऑफ एम्प्टी क्रुसिबल किती चेक केलं. नंतर वेट ऑफ एम्प्टी पेट्री डिश चेक केलं आणि वेट ऑफ एम्प्टी पेट्री डिश प्लस फिल्टर पेपरचं आपण काय केलेलं आहे वेट चेक केलेलं आहे. टोटल TDS प्रेझेंट इन वॉटर. TDS कशासाठी टर्बिडिटी. आपले जे सस्पेंडेड सॉलिड्स आहेत त्याच्यामुळे टर्बिडिटी नसते. जे डिझॉल्व सॉलिड्स आहेत डिझॉल्व सॉलिड्स आहेत त्याच्यामुळे टर्बिडिटी नसते. सस्पेंडेड सॉलिड्स मुळे आपली टर्बिडिटी जी आहे ती असते वॉटर सॅम्पल मध्ये. तर आपण काय केलेलं आहे इथं व्हॅक्यूम पंपचा यूज केलेला आहे. इथं फिल्टर पेपर व्हॅक्यूम पंप ऑन केला. आपलं जे वॉटर सॅम्पल आहे 50 ml आपण फिल्टर केलं फिल्टर पेपरचा यूज करून. व्हॅक्यूम पंप डिस्कनेक्ट केला आणि फोर्थ स्टेप काय केली फिल्टर पेपर आहे आणि जे वॉटर सॅम्पल आहे ते आपण आता काय करणार आहे एअर ओव्हन मध्ये फॉर 24 hours साठी आपण प्लेस करणार. जे हे काय वॉटर सॅम्पल आहे ते आपण आता काय करणार आहे क्रुसिबल मध्ये घेणार. ओपन केलं आहे एअर ओव्हन. जे आपलं क्रुसिबल आहे ते प्लेस केलं आपण. 105 डिग्री सेंटीग्रेड साठी सेंटीग्रेडला फॉर 24 hours आपण प्लेस केलं आणि नंतर आपण काय करणार आहे डेसिकेटर मध्ये पुट करणार आहे कूल होण्यासाठी वॉटर सॅम्पल. जे आपले सॅम्पल डेसिकेटर मध्ये आपण का केलंय डेसिकेटर इज यूज्ड टू प्रिव्हेंट द सॅम्पल फ्रॉम द एक्सटर्नल मॉइश्चर. जे एक्सटर्नल मॉइश्चर आहे ऍटमॉस्फिअर मधलं ते मॉइश्चर पासून आपलं काय डेसिकेटर मध्ये सॅम्पल आहे ते
वेगळं राहणार आहे. सो तुमचं जे तुम्ही रो 1 मधून डायरेक्टली जे वॉटर सॅम्पल काढले, फिल्टर पेपर वरचं जे वॉटर सॅम्पल होतं ते आपल्या 105 डिग्रीला वॉटर जे आहे ते काय झालं 100 डिग्री सेंटीग्रेड आपला बॉइलिंग पॉईंट आहे वॉटरचा, तिथे ते गॅसमध्ये रूपांतर होऊन पाण्याचं ते झालं. मग आणि इथं पण तसंच झालं. मग ह्या क्रुसिबल मध्ये तुमचं काय राहणार आहे, जे काही थोड्याफार अमाऊंट मध्ये वॉटर असेल ते पण तुमचं वाफ होऊन जाणार नाही. डेसिकेटर मध्ये तुमचं जे ऍटमॉस्फिअर आहे त्याच्याशी पूर्ण वेगळं करून ठेवलं जातं जे सॅम्पल आहे. डेसिकेटर कशाचं असतं तर काचेचं असतं डेसिकेटर. तुमच्या ऍटमॉस्फिअर सोबत काहीच कॉन्टॅक्ट येत नाही तिथे. डेसिकेटर मध्ये तुम्ही प्लेस केलेलं आहे आणि नंतर तुम्ही 24 आवर्स नंतर जे काही रिडिंग आहेत ते अजून एकदा घेतलेले आहेत. एम्प्टी पेट्री डिश आणि फिल्टर पेपर, त्यानंतर तुम्ही कशाचं क्रुसिबलचं आणि त्याच्यामध्ये जे सॉलिड्स आहेत त्याचं वेट केलेलं आहे. आणि हे कशासाठी जे पेट्री डिश आणि फिल्टर पेपर आहे फॉर सस्पेंडेड सॉलिड्स. आणि हे काय 105 डिग्री सेंटीग्रेडला जेव्हा आपण बॉईल करतो 105 डिग्री सेंटीग्रेडला हॉट एअर ओव्हन मध्ये ठेवतो तेव्हा काय होणार आहे, त्याच्यातलं जे डिझॉल्व्ह झालेलं सॉलिड आहे ते फक्त राहील आणि तुमचं जे वॉटर आहे ते निघून जाईल त्याच्यात. सो तुम्ही तिथं किती आलं होतं इथं 560. किती आलं होतं आपलं आन्सर कोणी सांगेल का? टोटल सस्पेंडेड सॉलिड्स किती आले होते? हेच रिडिंग तुम्हाला लिहायचे. 560 आली होती. मग का नाही आहे तिथं? 399 ना मॅम. हा 358 सॉरी. आणि इथं आहे 399. सस्पेंडेड सॉलिड्स आणि डिझॉल्व्ह सॉलिड्स. आता चुकीचं म्हणते असं का करत? हे झालं आपण रिडिंग चेंज झाले वापस सुरू केलं. बघा किती येते आन्सर याचा. रिडिंग चेंज झालेले आहेत आपले 471 आले. तर टोटल सॉलिड्स किती? टोटल सस्पेंडेड सॉलिड्स प्लस टोटल डिझॉल्व्ह सॉलिड्स. तर आता बघा नेक्स्ट फिक्स्ड सस्पेंडेड सॉलिड्स अँड व्होलाटाइल सस्पेंडेड सॉलिड्स कॅल्क्युलेट आपल्याला करायचे. Ignite the filter paper with the solids in a muffle pot at 600 degree centigrade in a muffle furnace. आता आपल्याला काय करायचं हे फिल्टर पेपर इग्नाइट करायचं आहे मफल फर्नास मध्ये at temperature of 600 degree centigrade. बघा आपण कसं कसं काय काय करतोय प्रोसिजर सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्या. तर आपण 24 आवर्स नंतर आणि त्यानंतर ignite the filter paper with the solid in a muffle pot at 600 degree centigrade in a muffle furnace. नंतर ते डेसिकेटर मध्ये प्लेस केलेलं आहे. डेसिकेटर इज यूज्ड टू प्रिव्हेंट द सॅम्पल फ्रॉम एक्सटर्नल मॉइश्चर. इथं वरती जरा झालेलं होतं. Take out the muffle pot from the desiccator and then note down the weight of it. आता नंतर काय करायचंय वेट मशीन ऑन करायची आहे आणि आपलं जे रिडिंग आहे वेट ऑफ मफल पॉट प्लस फिक्स्ड सॉलिड्स किती 38.23. Filter paper with solids is ignited in a muffle furnace at a temperature of किती टेम्परेचरला आपण इग्नाइट केलंय टेम्परेचर 600 डिग्री सेंटीग्रेड. आता व्हॉल्यूम ऑफ सॅम्पल टेकन 50 ml. वेट ऑफ एम्प्टी मफल पॉट किती आहे 38.206 ग्रॅम आलेलं आहे आपलं आणि एम्प्टी पॉट प्लस सॉलिड्स किती आहे 38.20. आता कॅल्क्युलेशन करा फिक्स्ड सस्पेंडेड सॉलिड्स कॅल्क्युलेट करायचे आपल्याला. W6 minus W5 divided by weight of sample into 10⁶. आता हे 10⁶ ने का मल्टिप्लाय केले तर तुमचं वेट आहे वेट ग्रॅम मध्ये आहे आणि
जे तुमचं व्हॉल्यूम आहे व्हॉल्यूम आहे ते ml मध्ये आहे, ग्रॅम पर ml. आणि आपलं जे इथलं जे आपलं रिडिंग पाहिजे ते mg पर लिटर मध्ये पाहिजे. सो आपण त्याला 10⁶ ने मल्टिप्लाय केलेलं आहे. बघा काय ते आन्सर सांगा. 546. 546. 46. 48 आहे. 48 येते. 548. आणि आता फिक्स्ड सस्पेंडेड सॉलिड्स आपण कॅल्क्युलेट केले आणि व्होलाटाईल सस्पेंडेड सॉलिड्स कसे कॅल्क्युलेट करायचे. टोटल सस्पेंडेड सॉलिड्स मायनस फिक्स्ड सस्पेंडेड सॉलिड्स. आता बघा व्होलाटाईल सस्पेंडेड सॉलिड्स म्हणजे काय आहेत, तर आपण काय केलंय 600 डिग्री सेंटीग्रेडला फर्नस मध्ये आपण फिल्टर पेपर आहे तो बर्न केलेला आहे. त्याच्यामध्ये जे काही वॉटर सॅम्पल होतं आपलं वॉटर सॅम्पल मध्ये जे सस्पेंडेड सॉलिड्स 600 डिग्री सेंटीग्रेडला आपण बर्न केल्यामुळे जे काही निघून गेले ते कसे कॅल्क्युलेट करणार आहे. जे वाफ होऊन गेले ते टोटल सस्पेंडेड सॉलिड्स त्याच्यातले फिक्स्ड सस्पेंडेड सॉलिड्स आपल्याकडे आहेत. टोटल सस्पेंडेड सॉलिड्स मधून आपण जे आपल्याकडे फिक्स्ड सस्पेंडेड सॉलिड्स आहेत ते मायनस केले काय आपल्याला मिळतील व्होलाटाईल सस्पेंडेड सॉलिड्स. कॅल्क्युलेट करा आणि सांगा किती आहे. 190. Minus 190. Minus. Minus टोटल सस्पेंडेड सॉलिड्स किती आहेत आपले 358. मायनस फिक्स्ड सस्पेंडेड सॉलिड्स सॉरी मायनस 190. बरोबर घेतच नाही मायनस 190. करेक्ट. What is the acceptable range of total dissolved solids in a drinking water? Total dissolved solids in a drinking water काय येऊ शकते. आपलं काय आलंय आपलं बघा आपलं आन्सर किती आलंय त्याच्यानुसार रेंज सांग. ड्रिंकिंग वॉटर साठी आपण कॅल्क्युलेट करतोय. जे सस्पेंडेड सॉलिड्स आहेत जे काही वेस्ट मटेरियल आहे त्याचं किती रेंज हवी तरी मिनिमम आणि मॅक्झिमम. आपला आन्सर काय आले त्याच्यावरून सांगताय का. सांगू शकताय का तुम्ही. बघा एक आपले किती आले आपले रिडिंग किती येत आहे त्याच्याकडे पण लक्ष द्यायचं थोडस. म्हणजे टोटल आपलं सॉलिड आहे टोटल डिझॉल्व सॉलिड्स आता आहे वेगळं रिडिंग. प्रोसिजर आहे ती व्यवस्थित लक्षात ठेवा.
हे जे टेम्परेचर आहेत ते टेम्परेचर तुम्हाला ओरलला विचारले जाणार. किती टेम्परेचरला तुम्ही ठेवता ते 24 आवर्स साठी किती टेम्परेचर तुम्ही ओव्हन मध्ये ठेवताय किंवा डेसिकेटर मध्ये किती वेळासाठी ठेवताय. डेसिकेटर तुमचं टोटल ऍटमॉस्फिअर सोबतचा कॉन्टॅक्ट आहे तो ब्रेक केलेला असतो. डेसिकेटर आहे ते पूर्ण प्रत्येक वेळी जेव्हा आपण वेट करणार तेव्हा मशीन आहे ती टेअर करणं गरजेचं आहे. म्हणजे ऍक्युरेट रिडिंग येण्यासाठी. ऑलरेडी तिथे काहीतरी रिडिंग असेल आणि तुम्ही तुमचं रिडिंग घेतलं तर काय होईल, तुमचं रिडिंग आहे ते चुकीचं दाखवते. तर आता बघा किती आलं इथं. mg पर लिटर आलेलं आहे तुमचं इथं. आणि टोटल डिझॉल्व सॉलिड्स किती येत आहेत बघा, 399 mg पर लिटर. तर तुमचं काय आलंय, 399 mg पर लिटर डिझॉल्व सॉलिड्स आहेत आणि सस्पेंडेड सॉलिड्स आहेत ते 560 mg पर लिटर. सस्पेंडेड सॉलिड्स क्वांटिटी आहे ती जास्त आहे ऍज कम्पेअर टू तुमचे टोटल डिझॉल्व सॉलिड्स आहे त्याच्यापेक्षा. तर बघा जे डिझॉल्व सॉलिड आणि सस्पेंडेड सॉलिड्स कशाचं रिडिंग जास्त येत आहे त्याच्यानुसार तुम्हाला ते समजलं पाहिजे. तर बघा टोटल सॉलिड्स किती येत आहेत, 959. त्याच्यामध्ये काय इग्नाइट केलं आपण फिल्टर पेपर आणि जे आपलं व्होलेटाईल मटेरियल आहे ते आपण मफल फर्नास मध्ये किती टेम्परेचर ठेवलेलं आहे, 600 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर ठेवलेलं आहे 24 आवर्स. त्यानंतर आपण डेसिकेटर मध्ये प्लेस केले. जेव्हा ओव्हन मधून किंवा फर्नास मधून काढलेले आपण तेव्हा काय केलेलं आहे, डेसिकेटर मध्ये ठेवलेलं आहे फॉर कूलिंग इट डाऊन. आणि वेट ऑफ एम्प्टी पॉट प्लस सॉलिड्स आता इथे बघा किती आले, 43 आणि टोटल तुमचे इथं आन्सर आहे ते -190. 716 आपण जेव्हा करेल तेव्हाच प्रत्येक वेळी चेंज होतात. सो आपलं 500 mg पर लिटर जे आहे ते आपलं कॅल्क्युलेट. ऍक्सेप्टेबल रेंज ऑफ टोटल डिझॉल्व सॉलिड इन ड्रिंकिंग वॉटर इज लेस दॅन द 500 mg per liter. Water sample given has 959 mg per liter of total dissolved solid, so it is not in the PIS standard range of the drinking water. आपले किती acceptable range आहे, 500 mg per liter पेक्षा कमी, less than 500 mg per liter, 959. आपण हे जे आपलं वॉटर सॅम्पल आहे ते आपण फॉर ड्रिंकिंग पर्पज यूज नाही करू शकत. समजतंय सगळ्यांना आपण प्रॅक्टिकल मध्ये काय काय करतोय. जे आपले वेस्ट मटेरियल आहे किंवा जे ड्रिंकिंग वॉटर आहे त्याच्यामध्ये जे सस्पेंडेड सॉलिड्स आहेत, जे डिझॉल्व सॉलिड्स आहेत त्याचं आपण टोटल कॅल्क्युलेशन करतोय. आणि ते ड्रिंकिंग जे वॉटर आहे आपण जे ड्रिंकिंग पर्पज साठी यूज करणार आहे ते ऍक्सेप्टेबल लिमिट मध्ये आहे का हे आपण काय करतोय इथं चेक करतोय. इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे? प्रॅक्टिकल समजतायत सगळ्यांना व्यवस्थित? बोलत चला, समजतंय का सगळ्यांना? Yes, ma'am.
सगळ्यांनी बोलायचंय तर समजेल मला. पहिल्यापासून मी हेच सांगते की बोलत चला. तर काय काय कॅल्क्युलेट केलं आज आपण, कोणी सांगेल का माईक अनम्यूट करून? आपण आज काय काय शिकलोय प्रॅक्टिकल मध्ये? कोणी सांगेल का शॉर्ट मध्ये आपण आज काय केलं प्रॅक्टिकल मध्ये? आहेत का? 48 प्रेझेंट आहेत टोटल स्टुडंट्स, 48 आहेत. त्याच्यातले एखादं दुसरंच बोलतंय, बाकीचे काय करतायत? इम्पॉर्टंट आहे प्रॅक्टिकल मध्ये पण आपण जे काही एक्सप्लेन करतोय, आपण काय कॅल्क्युलेट करतोय, कशासाठी कॅल्क्युलेट करतोय, हे तुम्हाला थेअरी मध्ये जर नाही समजलं तर ते तुम्हाला प्रॅक्टिकल मध्ये तुम्हाला ऍक्च्युअल परफॉर्मन्स आपण करतोय. तुम्ही इथं पण मला डाऊट विचारायला पाहिजे, काय समजतंय काय नाही सांगायला पाहिजे. समजतंय का सगळ्यांना काय केलं आपण? कोण सांगेल? शॉर्ट मध्ये सांगा. तुम्हाला आता जर बोलायला नाही आलं तर नंतर पण तुम्ही ओरल मध्ये नाही बोलू शकणार. मग नाही बोललं की तुम्हाला काहीच मार्क्स देणार नाहीत एक्सटर्नल. कोण सांगेल आपण काय परफॉर्म केले आजच्या प्रॅक्टिकल मध्ये? Total dissolved solid, हा, total dissolved solid, total suspended solid, total solids, fixed suspended solid, and volatile suspended solid. Answer determination. ठीक आहे, करेक्ट आहे. थोडं थोडं आताच बोललात तर तुम्हाला प्रॅक्टिकलच्या ओरलला बोलायला येते. तर काय काय कॅल्क्युलेट केलेलं आहे आपण? टोटल सॉलिड्स कॅल्क्युलेट केलेले आहेत. टोटल सॉलिड्स मध्ये काय, तर जे डिझॉल्व्ड सॉलिड्स आहेत आणि जे सस्पेंडेड सॉलिड्स आहेत ते आपण पहिल्यांदा कॅल्क्युलेट केले. त्यानंतर आपण काय कॅल्क्युलेट केलं? व्हॉलॅटाइल सस्पेंडेड सॉलिड्स आणि फिक्स्ड सस्पेंडेड सॉलिड्स. मग त्याचं कॅल्क्युलेशन आपण केलेलं आहे आणि हे सगळं कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपला रिझल्ट मेन आहे तो काय आलेला आहे? जे आपला रिझल्ट आहे, आपण जे सॅम्पल ऑफ वॉटर घेतलेलं 50 ml सॅम्पल ऑफ वॉटर, त्याचं आपल्याला जे रिडिंग आहे 956 mg पर लिटर आले. आणि आपल्याला किती पाहिजे डिझॉल्व सॉलिड्स इन अ गिवन सॅम्पल ऑफ वॉटर? लेस दॅन 500 mg पर लिटर पाहिजे. सो तुमचं हे जे काही वॉटर आहे आज आपण घेतलेल्या सॅम्पल साठी, इट इज नॉट युजफुल फॉर द ड्रिंकिंग पर्पज. सो आपण हे सगळं कॅल्क्युलेशन कशासाठी केलंय? जे आपण जे वॉटर सॅम्पल घेतलेले ते वॉटर सॅम्पल कॅन वी यूज दिस फॉर ड्रिंकिंग पर्पज. त्याच्यासाठी आपण हे जे प्रॅक्टिकल आहे ते परफॉर्म केलेले. जे त्याच्यातले टोटल सॉलिड्स आहेत किंवा जे सस्पेंडेड सॉलिड्स आहेत ते किती आहेत, किती क्वांटिटी आहे त्याची, आणि ते नॉर्मल ह्युमन बिंगच्या, म्हणजे जर आपण ते वॉटर ड्रिंक केलं तर ते आपल्यासाठी हेल्दी आहे का किंवा सेफ आहे का, ते आपल्याला समजेल याच्यातून. त्याच्यासाठी आपण हे प्रॅक्टिकल परफॉर्म केलेलं आहे. हे आपण ड्रिंकिंग वॉटर साठी केलेलं आहे. सेम आपण हे कशासाठी, जे आपले सस्पेंडेड सॉलिड्स किंवा डिझॉल्व सॉलिड्स वेस्ट वॉटर मध्ये पण किती आहेत ते पण कॅल्क्युलेट करू शकतो. जे आपण पीएच चं कॅल्क्युलेशन केलं आणि जे डिझॉल्व्ड ऑक्सिजन कंटेंट इन द वॉटर सॅम्पल घेतलेले ते सेम आपण वेस्ट वॉटर सॅम्पल साठी सुद्धा कॅल्क्युलेट करायचे. इथपर्यंत कोणाला काही डाऊट असेल तर विचारा. समजतंय ना सगळ्यांना? Yes, ma'am. आणि तुमची युनिट टेस्ट आहे ती एक्सटेंड झाली आहे. टाइम टेबल टाकले तुमच्या ग्रुपवरती, 10 तारखेला तुमची युनिट टेस्ट आहे. आपण जे मी तुम्हाला सांगेलच लेक्चर मध्ये कुठेपर्यंतचा सिलेबस वगैरे घेणार आहे. एक्सटेंड झाले मग थोडस पुढचे पॉइंट्स पण आपण घेऊयात. आणि हे काय, जे मॅन्युअल आहे ते तुम्ही झेरॉक्स काढून घ्या आणि त्याच्यामध्ये तुमचे रिडिंग आहेत ते मी तुम्हाला पाठवून देईल, ते तुम्ही लिहून टाका. आणि तुम्हाला हे मॅन्युअल लिहावंच लागेल कारण कसे आपल्याला पीएचडी एक्सटर्नल आहे. ठीक आहे, डाऊट आहे कोणाला? काय समजते सगळ्यांना? मॅन्युअल सेंड करते. हा ठीक आहे, मॅन्युअल पाठवते तुम्हाला ग्रुपवर. मॅम पीपीटी पण नाही सेंड केली अजून. पीपीटी हा करते, पीपीटी पण सेंड करते. राहून गेले तर माझ्याकडून, नंतर आताच करते.
काही डाऊट आहेत कुणाला इथेपर्यंत? हा रीडिंग पण मी लिहिलेलंच तुम्हाला मॅन्युअल वाटलं असेल फोटो पाठवते असं करते. मी तेच लिहून काढा. ठीक आहे. रोल नंबर टाका. ठीक आहे चालेल.